AI बनावट वन्य प्राणी व्हिडिओंवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिले. समन्वय प्रशिक्षणासह वन पाटील संकल्पना मंजूर. मुख्य निर्णय: जिल्ह्यात AI आधारित बनावट वन्य प्राणी व्हिडिओ करून भीती पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिले. मानव बिबट्या संघर्ष रोखण्यासाठी पोलीस वन विभाग समन्वय वाढवणे, प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम तात्काळ राबवण्यावर भर देण्यात आला. बैठक आणि उपस्थिती. निर्णय: जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आले. संबंधित वन अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकीत अलीकडील संघर्ष घटनांचा आढावा आणि आपत्कालीन प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली. अंमलबजावणी पावले. वन अधिकाऱ्यांना पोलिसांकडून शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार असून संयुक्त मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहेत. तालुकास्तरीय समन्वय समित्या स्थापन करून त्यांच्या नियमित बैठकांचे नियोजन करण्यात येईल. जनजागृती आणि समन्वय. मानव बिबट्या संघर्षाविषयी तात्काळ माहिती देण्यासाठी गावस्तरीय पोलीस व्हॉट्सॲप गटांमध्ये वन अधिकाऱ्यांचा समावेश केला जाईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मदत तत्परतेने उपलब्ध होईल अशी हमी देण्यात आली. सुरक्षा उपाय. अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट ओळखून हस्तक्षेप करणे आणि अस्तित्वातील व नव्या विहिरींना सुरक्षित कठडे बांधण्याचे आवाहन शेतकरी व संबंधित विभागांना करण्यात आले. वन्य प्राणी अपघात टाळण्यासाठी स्थानिक स्तरावर तांत्रिक आणि संरचनात्मक उपाय त्वरित राबवले जातील. मानद वन पाटील संकल्पना. गाव पातळीवर वन पाटील ही मानद संकल्पना सर्वानुमते मंजूर. वन वन्यजीव संवर्धनात रुची असलेल्या इच्छुकांची निवड करून शासनास प्रस्ताव पाठवले जातील. या मानद पदामुळे ग्रामसमिती, वन विभाग आणि पोलीस यांच्यातील दुवा अधिक कार्यक्षम होईल.